मराठी माणसांच्या आनंदमध्ये आपले खूप खूप स्वागत. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. श्री गणेशाय नमः. श्री शिव महापुराण विद्येश्वर संहिता अध्याय 9. शंकरांकडून आपल्या निष्कल आणि सकल स्वरूपाचा ब्रह्मा आणि विष्णूला परिचय. लिंगपूजन महात्म्याचे महत्त्व. कथन. ब्रह्मा आणि विष्णू यांनी विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर दोघांनीही भगवान शंकरांना मनोमन प्रणाम केला. ब्रह्मा आणि विष्णू भगवान शंकराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला उभे राहिले. त्यानंतर पूजनीय महादेवांना श्रेष्ठ आसनावर स्थापित केले. विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने भगवान शंकरांचे पूजन केले. हार, नुपूर, केयूर, किरीट, मणिमय कुंडल, जानवे, उत्तरीय वस्त्र, फुलांच्या माळा, कापूर, चंदनाचा लेप, धूप, दीप, श्वेतछत्र, ध्वजा, पताका, चौऱ्या असे विविध उपहार देऊन भगवान शंकरांचे पूजन केले. आपले शास्त्रोक्त पूजन करण्यात आलेले आहे हे पाहून भगवान शंकर अतिशय प्रसन्न झाले. भगवान शंकरांनी उपस्थित देवदेवतांना संबोधण्यास सुरुवात केली. भगवान महादेव म्हणाले, उपस्थित देवदेवतांनो, आजचा दिवस अतिशय महान आहे, महत्त्वाचा आहे. तुम्ही जी माझी विधिवत शास्त्रोक्त विधीपूर्ण पूजा केली आहे त्यामुळे मी प्रसन्न झालो. आजचा दिवस संपूर्ण भूलोकात शिवरात्र या नावाने ओळखला जाईल. या दिवशी जो माझी लिंगरूपात किंवा मूर्तिरूपात पूजा करेल त्या व्यक्तीला पुण्यप्राप्ती होईल. जी व्यक्ती शिवरात्रीच्या दिवशी उपवास ठेवेल तसेच पंचेंद्रियांवर नियंत्रण ठेवून माझी मनोभावे पूजा करेल त्याला फलप्राप्ती कोणत्या प्रकारची असेल याचे कथन शिवजींनी करण्यास सुरुवात केली. देवादिदेव महादेव म्हणाले, जी व्यक्ती माझी 1 वर्ष निरंतर पूजा करेल त्याला दैनंदिन जीवनात सर्व प्रकारचे सुखे प्राप्त होतील. शिवरात्रीच्या दिवशी पौर्णिमा असेल व समुद्राला भरती येईल. समुद्रातील सर्व जीव आनंदित राहतील. ज्यावेळी मी ज्योतिर्मय स्वरूपात प्रकट झालेला होतो तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा व प्रतिपदा होती. जी व्यक्ती मार्गशीर्ष महिन्यातील आर्द्रा नक्षत्राच्या दिवशी माझे पार्वतीसह दर्शन करेल किंवा माझ्या मूर्तीला सजवेल ती व्यक्ती मला कार्तिकेपेक्षा श्रेष्ठ वाटेल. या शुभदिनी जो माझे दर्शन घेईल त्याला शुभ लाभ होतील. माझ्या दर्शनाबरोबरच जर माझी पूजा करण्यात आली तर संबंधित व्यक्तीला जे फळ मिळेल त्याचे शब्दात वर्णन करता येणार. ज्या ठिकाणी मी लिंगरूपात प्रकट झालो व माझ्या लिंगाने विराट मोठे रूप धारण केले त्यामुळेच पृथ्वीतलावरील ते ठिकाण लिंगस्नान या नावाने प्रसिद्ध आहे. संपूर्ण जगातील लोकांना, भाविकांना माझे दर्शन घेता यावे यासाठी मी माझ्या लिंगाचा आकार लहान केला आहे. सर्व प्रकारचे भोग, सर्व प्रकारचे दुःखे दूर करण्याचा हा एक मार्ग आहे. भगवान शंकर आपल्या उत्पत्तीची कहाणी सांगत होते. अग्नीच्या पहाडाप्रमाणे जे शिवलिंग प्रकट झालेले आहे ते स्थान अरुणाचल नावाने प्रसिद्ध होईल. या ठिकाणी अनेक तीर्थस्थाने निर्माण होतील. या स्थानी ज्या व्यक्ती निवास करतील त्यांना मृत्यूपश्चात मोक्षप्राप्ती होईल. माझी सकल आणि निष्कल अशी 2 रूपे आहेत. माझ्या दुसऱ्या कोणत्याही देवतेची अशी रूपे नाहीत. सर्वप्रथम मी स्तंभरूपी अवस्थेत प्रकट झालो. त्यानंतर भाविकांनीच मला निष्कल रूपात परिवर्तित केले आहे. माझी ही दोन्ही रूपे सिद्धरूपी असून मीच परब्रह्म परात्मा आहे. कलायुक्त आणि अकल ही माझीच रूपे आहेत. ब्रह्मरूप असल्याने मीच अनादि अनंत असून मीच परमेश्वर आहे. भूलोकावरील जनतेचे रक्षण करणे हेच माझे कर्तव्य आहे. संपूर्ण जगाची निर्मिती आणि विस्तार करण्याचे कार्य माझ्याच हाती असून जगाचा निर्माता आणि संहार करताही मीच आहे. सर्वत्र यमरूप स्वरूपात असलेला मी आत्मा असून जगासंबंधी जी 5 कार्य आहेत त्याची पूर्तता करणे ही माझीच जबाबदारी आहे. माझ्या व्यतिरिक्त ही कार्ये दुसरे कोणीही करू शकत नाही, कारण सर्वांचा ईश्वर मीच आहे. सुरुवातीला माझ्या ब्रह्मरूपतेचा बोध होण्यासाठी निष्कल लिंग प्रकट झाले होते. त्यानंतर अज्ञात ईश्वर तत्वाचा साक्षात्कार करण्याच्या उद्देशाने, ईश्वर तत्वाची ओळख पटवून देण्याच्या उद्देशाने मी साक्षात जगदीश्वर रूपात प्रकट झालो. माझ्यात जे ईश्वरी तत्व आहेत तेच माझे सकल रूप आहे. लिंग हेच माझे चिन्ह असून तुम्ही दोघेही इथेच राहून माझे पूजन करा. मला प्राप्त करून घ्यायचे असेल तर नित्यनेमाने माझे पूजन करणे अतिशय महत्त्वाचे आहे.
हे कधीही विसरू नका. नुसत्या माझ्या मूर्तीची स्थापना करून पूजा करणे हे माझ्या दृष्टीने गौण कर्म आहे. जोपर्यंत शिवलिंगाची स्थापना करण्यात येणार नाही तोपर्यंत ते स्थान तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणार नाही. भगवान शंकर ब्रह्मा आणि विष्णूला आपल्या पूजेचे महात्म्य विविध उदाहरणे देऊन स्पष्ट करत होते. अध्याय 9 समाप्त.